नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांसोबत विशेष रक्षाबंधनाचा कार्यक्रम दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष हा व इतर समाज उपयोगी उपक्रम किरण नागती यांच्या पुढाकाराने सातत्याने राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधन सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रक्षाबंधनासाठी दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी स्वतः राख्या बनवल्या होत्या. या कार्यक्रमासाठी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नौपाडा पोलीस स्टेशनचा इतर स्टाफ देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित होता. या दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग बहिणींनी यावेळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांना व इतर पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. तसेच महिला पोलिसांनीही दिव्यांग बांधवांना राख्या बांधल्यात. यावेळी किरण नागती यांनी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड व संपूर्ण स्टाफचा यथोचित स्वागत सत्कार केला. यावेळी किरण नागती, योगेश आव्हाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सदर कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी, पालक, पोलीस स्टाफ, आयोजक किरण नागती, संध्या नागती इतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. आरती काय आरती पुढे येऊ दे पहिले. ओके, थँक्यू. आणि ग्रुप फोटो काढू. दिव्यांग बंधन या नावानं खरं तर दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून गेली 9 वर्ष आपण रक्षाबंधनाचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या विभागातले, नौपाडा विभागातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कोणी असतील त्यांच्या खरं तर उपस्थितीत होतो. आता सध्याच नवनियुक्त असलेले योगेश आव्हाड सर, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाड्याचे आहेत, ते स्वतः इथे आहेत. क्राईमच्या नौपाड्याच्या PI काटतरे मॅडम आहेत, फडतरे मॅडम आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या यांच्या उपस्थितीमध्ये आज ती दिव्यांग कला केंद्रातली एक आपली विशेष असलेली दिव्यांग बहीण जी आपल्या भावाला, पोलीस मित्राला जेव्हा मनगटावर राखी बांधते तेव्हा वर्षभर तिला माहिती असतं की माझं रक्षण करणारा हा माझा भाऊ आहे. एक भावना ती महत्त्वाची असते. आपण नेहमी असं म्हणत असतो की यांना सहानुभूती तर आपण देतो, पण ह्यांचं रक्षण करणारा जो पोलीस मित्र आहे, पोलीस भाऊ आहे, ती एक भावना त्यांच्यामध्ये जागरूक राहावी. त्यांनासुद्धा असं वाटावं की माझा भाऊ आहे. आणि त्यामुळे ती मनगटावर बांधलेली राखी मला असं वाटतं त्यांना वर्षभर एक खूप वेगळा आत्मविश्वास निर्माण करते. तसंच ज्या महिला पोलीस माझ्या भगिनी असतात त्या आमच्या मुलांच्या हातावर राखी बांधतात तेव्हा त्यांनासुद्धा असं वाटतं की माझी बहीण आहे जी माझं रक्षण करेल. त्यामुळे एक वेगळी भावना निर्माण होते. आणि हा सण उत्सव, भावा बहिणीचं नातं जपण्याचा सुद्धा मला असं वाटतं ह्या माध्यमातून कार्यक्रम इथे आपण समोर दिसतो. ओके, निश्चितच दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून जो दिव्यांग बंधन हा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, यामध्ये पोलीस प्रशासनाला बोलावून त्यांच्या हातावर दिव्यांग ज्या महिला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही राखी बांधून पोलीस विभागाप्रती सुद्धा एक अधिक जबाबदारीची जाणीव या कार्यक्रमातून आम्हाला निर्माण झालेली आहे. दिव्यांगाला समाजात कडून जी सहानुभूती मिळते त्या सहानुभूतीबरोबरच त्यांना त्यांच्या संरक्षणाची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याकरता पोलीस विभाग नेहमीच तत्पर राहील. आणि समाजाने सुद्धा याचा बोध घेऊन अशा दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भाने सहानुभूतीची जाणीव ठेवूनच त्यांच्याप्रती समाजाची एक जबाबदारी आहे या नात्याने त्यांचं संरक्षण
करणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी पोलीस विभागाला त्यांची मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे. चांगलं वाटतंय, छान वाटतंय. राखी कोणी तयार केली होती? आम्हीच केली सगळ्यांनी मिळून राखी. आपल्या भावासाठी राखी तयार करून बांधली, कसं वाटतंय? छान वाटतंय, चांगलं वाटतंय. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. 26 ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चित्रकथा स्पर्धा संपन्न झाली. याचं आयोजन 12% फाउंडेशन, युनिट मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विविध सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र बल्लाळ सभागृह ठाणे महापालिका येथे केलं होतं. मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आर्माडा जीप गाडी महाराष्ट्र 05G 2013 व परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन आनंद चित्रकथाचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता KG ते इयत्ता 10वी पर्यंतच्या महाविद्यालयांपर्यंत राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील शासकीय महापालिका शाळा, खाजगी शाळा आणि इतर शाळा, कला महाविद्यालय तब्बल 25,000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंद चित्रकथा संपन्न झाली आहे. चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळांमध्ये झालेली आहे. खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, धर्मवीर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मंगेश देसाई, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अशोक वैती, राजेश मोरे, राजन साप्ते इत्यादी मान्यवर, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, विद्यार्थ्यांना बक्षिसं, कला शिक्षक, कला उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि आप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे. किशोर नांदवडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिलीप 12% नगरसेवक, ठाणे महानगरपालिकेचे अध्यक्ष 12% फाउंडेशन यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक दिलीप 12% यांनी ठाणे महानगरपालिका येथे चित्रकला स्पर्धा, मला वाटतं ज्युनियर ते 10वीपर्यंत या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद खरं तर इथे लाभलेला आहे. 10,000 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये होता. मी सर्व चित्रकलामध्ये स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना शुभेच्छा देते. अशीच त्यांची वाटचाल कारकीर्द पुढेत राहो आणि 12% दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं हे 25वा स्मृतिदिन आहे आणि या 25व्या स्मृतिदिनानिमित्त 12% फाउंडेशन यांनी या चित्रकलाचं प्रदर्शन भरवलेलं आहे.
तर इथे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पनवेल असेल, अशा विविध ठिकाणून विद्यार्थी आलेले आहेत. आणि खरं तर बोलायचं की आमदार रवींद्र फाटक साहेब यांनी सांगितलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल माहिती, की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम कसं होतं, कशा प्रकारे लोकांची कामं करायची, आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आम्ही शिवसैनिक सगळे कामं करत आहेत. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बाटके फाउंडेशन यांनी आज प्रदर्शन भरवलेलं आहे. कितीही काही झालं तरी आठवणी आपण विसरू शकत नाही. त्या आठवणी नेहमी लक्षात राहतात, मनात राहतात. आणि आज प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. आज या 25व्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असं आश्वस्त केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कृपरी प्रभाग समितीच्या सभापती मीनल संखे, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, अनिता गौरी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक झिंजाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, मोहन कलाल, गावदेवी मार्केटमधील ओटलेधारक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघ्या 60 दिवसामध्ये गावदेवी मार्केटचे नूतनीकरण पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांच्यासह ठाणे महानगरपालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. भविष्यामध्ये अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. व्यवसाय करणाऱ्यांनीही सुरक्षितेची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. 21 मे 2026 रोजी शॉर्ट सर्किटमुळे गावदेवी मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये सर्व ओटले जळून खाक झाले होते आणि मार्केटचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं. त्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवरती काम करत मार्केटचे नूतनीकरण केले आहे. नव्या मार्केटमध्ये विद्युतीकरण, CCTV यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीम, रंगरंगोटी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साहेबांसोबत मला नको सांगू, मी आज नाही साहेबांसोबत. मार्केटचं लोकार्पण उद्घाटन झालंय. 21 मे 2026 रोजी मार्केटला भीषण आग लागली होती. सागर शिंदे आणि काळू गाडेकर हे 2 महापालिकेचे कर्मचारी या आग विझवताना शहीद झाले. त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवला महापालिकेने शहीद दर्जा त्या बाबतीत देखील अतिशय सकारात्मक भूमिका सरकार घेईल. आणि जे 2 जण शहीद झाले त्या आयुक्तांना त्यावेळेस सांगितलं होतं की यांच्या परिवाराला आपल्याला मदत केली पाहिजे. त्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आपण त्यावेळेस दिलेले आहेत. खरं म्हणजे अतिशय हे जुनं मार्केट आहे. आनंद दिघे साहेबांनी हे मार्केट बसवलं आणि आपल्या इथल्या अनेक व्यापाऱ्यांना हे मार्केट उपलब्ध करून दिलं होतं. सुरुवातीला तर खाली बसायचे, पण नंतर इमारत झाली. दिघे साहेबांच्या आशीर्वादाने दुर्दैवाने त्याच्यामध्ये आगीची दुर्घटना झालेली आहे. पण मी आयुक्त आणि प्रशासनाला धन्यवाद देतो की ज्या दिवशी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मी आलो होतो. अवघ्या 60 दिवसामध्ये युद्ध पातळीवर हे मार्केट सुरू केलेलं आहे.
याबद्दल मी आयुक्त आणि आपले प्रशासनातले अधिकारी यांना धन्यवाद देतो. कारण एवढ्या युद्ध पातळीवर हे मार्केट म्हणजे लोकांचा व्यवसाय सुरू राहणं देखील होणं देखील गरजेचं होतं आणि म्हणून सर्वसामान्य इथल्या व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर झालंय. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयुक्त सौरभराव आणि आपले इथले सगळे लोकप्रतिनिधी, महापौर असतील, खासदार, सगळे सर्वांना मी धन्यवाद देतो. हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा 2026 उत्साहात पार पडला. शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेकर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑगस्ट रोजी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 17 वर्षापासून ठाणे शहरात हा अनोखा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत परस्परांना राखी बांधून एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतात. यावेळी मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधत प्रेम आणि आपुलकी, बंधुभावाचे नाते अधिक दृढ केले. धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे रक्षाबंधन साजरे केल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या सोहळ्याला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर, शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणा हालाई लोहना महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर, समाजरत्न डॉक्टर नानजीभाई ठक्कर, समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग संभाजी जाधव, समाजसेवक महेंद्र जैन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक करत सामाजिक एकोपा, शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलंय. कार्यक्रमाच्या आयोजनात ठाणेकर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी तसेच शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमासाठी ठाणा हालाई लोहाना महाजन ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले. गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेली ही सलोख्याची परंपरा यापुढेही कायम ठेवत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. मला वाटतं सातत्याने गेली 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सातत्याने ठेवत आहे. आणि तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांनी मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जे काय हे शिकवण घालून दिली होती तीच प्रथा आज सातत्याने 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन करत आहे. मी खास करून सचिन चव्हाण, त्याचबरोबर ठाणे नगर पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब आणि सर्व पोलीस यंत्रणा यांना मी धन्यवाद देईन की अशा पद्धतीने मला वाटतं एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच सातत्याने गेली 17 वर्ष या दोघांच्या माध्यमातून होते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी कौमी एकतेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकत्रितपणे येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात. प्रत्येक समाजामध्ये एकोपा राहावा आणि कुठल्याही स्वरूपाच्या जाती तेढ निर्माण न होता शांतता व सुव्यवस्था राहावी हा सर्वांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून गेली 17 वर्ष स्वयंस्फूर्तीने पोलीस स्टेशनच्या मदतीने हे लोक समोर येत आहेत आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. रक्षाबंधन हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने बहिणीच्या सुरक्षिततेचा वादा हा भाऊ करत असतो. हे करत असताना पोलिसांचं मुख्य कर्तव्य जे आहे ते सर्वांचं रक्षण करणं हा पोलिसांचा कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा आमच्यासाठी हा रक्षाबंधनाचा धागा आम्ही ज्यावेळेस पोलीस विभागामध्ये आलेलो आहोत
त्याच दिवसापासून बांधलेला असतो. त्या सर्व समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि जर समाज याच्यामध्ये पुढे येऊन अशा स्वरूपाचा एकत्रितपणे कार्यक्रम करत असेल तर निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो आहे. मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि एक वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे एक चांगले कार्यक्रम झाले तर निश्चितपणे जे जातीय तेढ निर्माण होते किंवा लहान सहान गोष्टीवरून जे वादविवाद निर्माण होतात ते निश्चितपणे कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. हो, हा कार्यक्रम शिवमुद्रा प्रबोधिनी आणि टाउन पोलीस स्टेशन ठाणा हे बरेच वर्ष करत आहेत. मला वाटतं 17-18 वर्ष. मध्ये 2 वर्ष करोनासाठी कंट पडला होता. मी मगाशी जसं भाषणात म्हटलं की हे आपलं खरं दुर्दैव आहे की एवढ्या वर्षांनी देखील राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून आत्तापर्यंतही आपल्याला सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात. समाज म्हणून कुठेतरी आपण चुकतोय का हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि बाकी असे खूप कार्यक्रम होत असतात जिकडे सगळीचकडे होत असतात. आणि माझं भाग्य आहे की दरवर्षी शिवमुद्रा मला आमंत्रित करते आणि मला यायला योगही येतो आणि वेळही मिळतो. आणि तुम्ही सगळी प्रसारमाध्यमं पण दुर्दैवाने आता थोडी गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलल्यामुळे मला असं वाटतं की आपणही जर आपल्याला असं खरंच वाटतं की आपल्या TRPचा परिणाम लोकांच्या मनावर, मेंदूवर, विचारांवर होत असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थोडं सामाजिक सलोखा कसा वाढेल याच्याकडे देखील प्रयत्न आपण केले पाहिजेत. हल्ली बनणाऱ्या मूव्हीज पण सगळ्या प्रचार मूव्ही असतात आणि त्या एनिवे सगळ्या आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कंट्रोलच्या बाहेर आहे. पण मी स्वतः एक नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करू शकते, कारण आता सध्या तरी जिकडे जे काय आपल्याकडे वातावरण आहे ते फक्त सामाजिक सलोखाच नाही तर एकंदरीतच माणुसकी कशी समाजामध्ये राहील याच्यावर खूप तीव्र विचार होण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमातनं थोडं प्रबोधन होत असतं लोकांचं. आणि मी पोलिसांचं आणि शिवमुद्राचं पण खूप अभिनंदन करू इच्छिते आणि आपले आभार की आपण ह्या कार्यक्रमाला आलात आणि त्याला प्रसिद्धी दिली. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे 17वं वर्ष आम्ही साजरा करतो आहे. जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा म्हणजे ज्या टायमाला चालू केलं त्या टायमाला एक साधारण 10-12 लोकं होती. आज मागिरी, राबोडी, कळवा, मुंब्रा इथून असंख्य हिंदू आणि मुस्लिम बांधव येतात. मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राखी बांधतात आणि हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राखी बांधतात. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे दोन्ही धर्माची लोकं हे देशाला महासत्ता करायला फार मोठं काम करत आहेत. दोन्ही धर्मामध्ये जातीय सलोखा बिघडण्याची कामं काही समाजकंटक लोक करत असतात. त्यांना एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो की आपण कितीही वाईट वागा, किती विष कालवा तरीसुद्धा या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलतात. सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे विठाई प्रतिष्ठान व शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला. यंदाचे ही 19वे वर्ष असून श्री अभिजित चव्हाण यांनी पुढच्या पिढीला हिंदू संस्कृतीचे जतन, संवर्धन व या रुग्णांसाठी थेरपी म्हणून या रक्षाबंधनाचा निश्चित फायदा होईल असे निवेदन केले. संस्थेचे सचिव श्री विक्रांत महाडिक यांनी आपणही उत्तर सामाजिक कार्यक्रमांना वेळ द्या अशी विद्यार्थ्यांना विनंती केली. शारदा एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव हर्षला लिखिते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भावी पिढीवर चांगले संस्कार व अशा सामाजिक कार्यक्रमातूनच आम्ही घडलो व अशा सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यावरही संस्कार झाले व मी आज प्राचार्य या पदापर्यंत पोहोचलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे श्री नितीन शिवदे सर यांनी सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम असाच अविरतपणे आपण सुरू ठेवावा जेणेकरून रुग्णांना सुद्धा याचा फायदा होईल व सामाजिक बांधिलकी युवकांमध्ये जपली जाईल असे निवेदन करून कार्यक्रमाची सांगता केली. गणपती बाप्पा मोरया. शिवदे सर, सर इकडे या. इंचार्ज सर प्लीज. ताई
सर, रक्षाबंधनचं गाणं कोण म्हणणार आहे का? दरवर्षी बोलतात हे राखीचं गाणं कोणाला येतं का भैया? सर्वप्रथम विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने गेले 19 वर्ष या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये विठाई प्रतिष्ठान मार्फत रक्षाबंधनाचं आयोजन, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना आपल्या घरी जाता येत नाही आणि हिंदू सणांची जाणीव आणि हिंदू सणांचं जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातनं प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये गेले 19 वर्ष विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. हा कार्यक्रम आयोजित करताना या रुग्णांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आम्हाला बघायला मिळतो आणि पुढील आयुष्यामध्ये पुढील वर्षभर आम्हाला आमची कामं करण्यासाठी किंवा समाजामध्ये वावरताना आम्हाला जी ऊर्जा मिळते, या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक थेरपी म्हणून या रुग्णांबरोबर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना आजच्या या आपल्या हिंदू सणाच्या अर्थात रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. माझ्या तमाम भगिनींना मी आज या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून. खरं म्हणजे विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था, ही संस्था गेली 19 वर्ष जरी ह्या प्लॅटफॉर्मवर असली परंतु त्याच्या मागे देखील जाऊन ही संस्था विद्यार्थ्यांची जी ताकद आहे, अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेची जी ताकद आहे, या ताकदीच्या माध्यमातून काम करत होती, आहे आणि राहील. परंतु आता विठाई प्रतिष्ठान हे एक आम्हाला चांगला आमचं हक्काचं प्लॅटफॉर्म, एक नोंदणीकृत संस्था म्हणून आता आम्ही काम पाहतो. आपण आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाला आलात, वास्तविक प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण जमलेलो आहोत. खरं म्हणजे समाजाने ज्या व्यक्तींना नाकारलेलं आहे किंवा ज्यांना टाकून दिलेलं आहे, मी मुद्दामून जाणीवपूर्वक हे बोलीन, कारण हे जे इकडची जी मंडळी आहेत, हे जे मनोरुग्ण आहेत, ह्यांना नेहमी वाटत असतं की मला माझ्या बहिणीकडे जायचंय, मला माझ्या भावाकडे जायचंय, परंतु त्यांना काही प्रोटोकॉल्समुळे किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमुळे जाता येत नाही. मग जर का ते आपल्या घरी येऊ शकले नाही तर आम्ही तरी त्यांच्या घरी येऊ शकतो की नाही? कारण वास्तविक आज इकडचं जे प्रादेशिक मनोरुग्णालय आहे हे अतिशय त्यांची चांगली निगा ठेवतं, त्यांची काळजी घेतं, त्यांचा औषधोपचार करतं. मग त्यांचा जो कौटुंबिक भाग आहे त्याची जबाबदारी आम्ही विठाई प्रतिष्ठान म्हणून आज स्वीकारलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळे विठाई प्रतिष्ठानचे सभासद, प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्टाफ, आमचे राष्ट्रीय सेवा योजनेतील आनंद विश्वगुरुकुलचे विद्यार्थी, असं एक आम्ही कुटुंब सगळेजण मिळून आज या ठिकाणी रक्षाबंधनासाठी आलोय. त्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आजच्या या दिवशी एक सगळ्यांना विनंती असेल की विठाई प्रतिष्ठान जसं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, तसंच समाजातील प्रत्येक घटकांनी समोर या आणि हे जे काही असे समाजातील घटक आहेत त्यांच्यासाठी आपण काम करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.